पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा 65 वर्षाच्या वृद्धाकडून 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करत हत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं पोलिसांचं आश्वासन। कनेक्टिंग लिंकची पुणे मुंबई लेनही थोड्याच वेळात खुली होणार। कालचा मंडप काढायचा काम असल्यामुळे लेन बंद, MSRDCची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी। माणगाव रेल्वे स्थानक ते ढालघर फाटा परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा। सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढली। अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष PMLA कोर्टात वॉरंटसाठी अर्ज। सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण। जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। 12वीच्या परीक्षेचा आज निकाल। दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। थोड्याच वेळात बोर्डाची पत्रकार परिषद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।